तर सर्वच गावांमध्ये आम्ही गेले 2 दिवस माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत समिता नाईक, त्यांची नारायण रिक्षाने आणि माझी रिक्षा म्हणून रिक्षाने आहे. 2 दिवस आम्ही 2-3 दिवस झाले व्यवस्थित प्रत्येक गावागावात जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. फार कमी दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले, त्याच्यामुळे जास्त गडबड आहे. परंतु ज्या ज्या गावांमध्ये आम्ही जातो तिथे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि आम्हाला मानणारा जो एक वर्ग आहे तो आमच्याबरोबर मोठ्या पसंतीने, मोठ्या मनापासून, प्रेमाने प्रचारामध्ये सहभागी झाला आहे. खरं तर अपक्ष म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात होतात, मात्र अचानक वातावरण चेंज झालं आणि आता पक्षाचे उमेदवार म्हणून आता महायुतीने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कशा पद्धतीने तुम्हाला आता हे मिळतं आहे, त्यांचं सहकार्य मिळतं आहे? खरं तर मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून ह्या तालुक्यामध्ये कार्यरत होतो. गेली 3-4 वर्ष मी प्रामाणिकपणे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून ह्या तालुक्यामध्ये, ह्या गावांमध्ये सेवा दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं करण्यासाठी तशा पद्धतीचा मी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मी महायुतीकडे सर्वात पहिल्यांदा म्हणजे मधल्या काळात राजीनामा दिल्यामुळे महायुतीकडे कसल्याही प्रकारे तिकीट मला द्या अशा पद्धतीची मागणी केली नव्हती. त्यामुळे महायुतीने आपापले उमेदवार दिले होते. परंतु नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नितीन मांजरेकर ह्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरत आहेत, तर त्याच्यानंतर माझ्याशी त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर मी म्हटलं की मी महायुतीच्या बरोबरच आहे. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. कसल्याही प्रकारचा रागरोष नव्हता. परंतु मी तिकीटच मागली नाही तर मला कसं तिकीट देतील ना ते. आता त्यांनी मला सहकार्य करतो अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. वरिष्ठ पातळीवरती नारायणराव राणेसाहेब असतील, रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे दीपक केसरकर साहेब असतील, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील, इथे मनीष दळवी, सचिन वालावलकर, हे लोक मनापासून आमच्या पाठीशी आहेत आणि सर्व गावातले सरपंचसुद्धा आमच्याबरोबर आहेत. एकंदरीत मनीष दळवी यांनी जी काय माघार घेतली त्यामुळे त्या गोष्टीचा कुठेतरी ते फटका किंवा काय एकंदरीत? मनीषजी दळवींवरती प्रेम करणारा एक वर्ग ह्या मतदारसंघामध्ये आहेच आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली म्हणून त्याचा फटका काय बसणार आहे, कारण ते आमच्याबरोबर सध्या फिरत आहेत, आमच्या प्रचार कार्यात ते स्वतः सहभागी होत आहेत. त्याच्यामुळे त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो प्रामाणिकपणे आमच्याबरोबर आता उतरलेला आहे. बरेचसे लोक त्यांना मानणारीच आहेत त्याच्यातली. कुठेतरी एक अदृश्य शक्ती या मतदारसंघामध्ये फिरते, धनशक्ती च्या जीवावर, काय त्याबद्दल काय सांग? अदृश्य शक्ती फिरत असेल तर काय मला माहिती नाही, परंतु मला माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करतील आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्या महायुतीच्या उमेदवाराला इथले पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण साहेब, या इथले प्रदेशाध्यक्ष जे राज्याचे आहेत ते आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा विजय साकार करू अशी मला अपेक्षा आहे.